नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण खूप दिवसामधून व्हिडिओ टाकत आहोत. व्हिडिओ टाकायचं कारण असं की आपल्या भागामध्ये अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही आणि बऱ्यापैकी विहिरी, बोरवेल आणि नद्या काही कोरड्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाला पाणी कसं द्यायचं हा मोठा एक प्रश्न उद्भवलेला आहे. त्यासाठी आपण ऊस तर आपण बांधून घेतलेला आहे, परंतु आपण पूर्ण उन्हाळ्यामध्ये ऊस चांगल्या प्रकारे जपलेला आहे. परंतु आता ऐन पावसाळ्यामध्ये आपल्या ऊसाला पाण्याची कमतरता भासत आहे. तर अशा वेळी आपण ऊसाची जी वाढ आहे ती वाढ न पाणी दिल्यामुळे थांबू शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जे ऊस बांधल्यानंतर ऊस बांधला असेल तरच आपल्याला हा फॉर्म्युला वापरला येतो. कारण का, ऊस जर बांधला नसेल तर आपण प्रत्येक सरीमधून त्याला पाणी देतो. परंतु जर ऊस बांधला असेल तर आपण 2 सऱ्यामध्ये एका सरीला जरी पाणी दिलं तरी दोन्ही ऊसाला पाणी पोचतं. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, ऊस बांधून घेतलेला आहे आणि त्या ऊसाला नंतर 1 आड 1 म्हणजे एका सरीतून पाणी दिलं का दुसऱ्या सरीत पाणी द्यायचं नाही. म्हणजे काय होईल, त्याची पूर्ण ताण जरी भागत नसली तरी देखील एका साईडून त्याला ओलसरपणा भेटल्यामुळे आणि एक सरी कोरडी जरी असली तरी त्याला त्या सरीमधून ऑक्सिजन भेटतो. म्हणजे एका सरीतून त्याला पाणी भेटतं आणि एका सरीतून ऑक्सिजन भेटतो. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाची तेजगी तर राहणारच, परंतु त्याची प्याऱ्यामध्ये साईज देखील आपल्याला वाढलेली दिसून येईल. आता हा आपण एक 8-10 दिवसापूर्वी ऊस बांधलेला आहे आणि आपण देखील बोरने आपण एखाद तरी पाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ऊसाची तेजगी आहे तशी मेंटेन राहिलेली आहे. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर थोडी हाईट जरा थोडी पहिल्यापेक्षा कमी वाटेल. कारण का, तर खाली पाणी जात असताना खाली उतार भाग असल्यामुळे पाणी फास्ट जाते. त्याच्यामुळे वरच्या जे सऱ्या आहेत जास्त त्याव्या झाल्या आहेत, परंतु खाली पाहिलं तर त्या मानाने पाणी ऊसाला कमी भेटलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा हा खालचा ऊस जो आहे थोडा हाईटला कमी आहे, परंतु तेजगी आणि हिरवळ त्याच्या मानानं बरोबर आहे, बेटर नाही. त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरला आहे, 1 आड 1 तरी पाणी देऊन घ्यायचं आहे. आणि माती जास्त नाही लागत तरी चालेल, परंतु गवत तण जे आहे ते तण आपण या ठिकाणी पूर्ण मेंटेन करायचं आहे. जेणेकरून आता आपण पाऊस येण्याची वाट पाहत आहोत. पाऊस आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता जो डोस देणार आहे तो डोस या ऊसाला चांगल्या प्रकारे मानला जाईल. थँक्यू.